तो हाय फ्रेंड, आम्ही आज चाललेलो आहे सावर्जनिक गणपती बघायला. पहिला आम्ही आमच्या गावातलं गणपती बघितलं. त्याच्यात आमचे दीदी बाबू माझा नवरा सगळ्यांचे गणपतीचं दर्शन घेतलं. थोडा मी व्हिडिओ काढत होते, मी जास्त काय दिसणार नाही आहे तुम्हाला, पण मी त्यांना म्हटलं थोडंसं मला व्हिडिओमध्ये येऊ द्या. तर मी पण माझं गणपतीचं दर्शन घेतली. त्याला हळदी कुंकू व्हायलं. मग आम्ही गेलो दुसरा गणपती बघायला. हे तुम्हाला डेकोरेशन दिसत आहे ते माझ्या नवऱ्यानेच बनवलेलं आहे. आमचा एक लेझर कटिंगचं शॉप आहे, म्हणजे तिथं मशीन CNG मशीन, लेझर कटिंग आणि रेडियम फंड्स आहे. तर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. थोडा पोरांनी खेळलेत, खूप मजा केलेत. मजा करून झाल्यावर माझा नवरा पण पाया पडतो आणि मजा करून झाल्यावर मग आम्ही निघालो माझ्या घरी. तिथं होत्या माझे 5 बहिणी. ते 5 मावशाचे ते इंट्रोडक्शन देत होती. ही आम्ही 6 जण. ही आहे माझी आई. तर माझी आई कमी, माझी मोठी बहीण वाटते ही आहे माझी 2 नंबर बहीण. तर ही पण दाखवते. मी तिला विचारलं किती नंबर आहे, ते 2 नंबर बहीण आहे. तर आम्ही सगळी निघालो गुपेत. तुम्हाला इंट्रोडक्शन करून देईल माझी बहिणी किती आहे. आणि तिथं गणपतीचं दर्शन घेतलं महाडच्या गणपती. नंतर आम्ही तर इथं दीदीला आमच्या भूक लागलं होतं म्हणून ती पाणीपुरी खात होती. ती पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही निघालो महाडचा राजा बघायला. खूप सुंदर छान होतं, एकदम मोठा. मस्त वाटलं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं. मग तिथूनच एक शेतकरीचा शो बघितलं. ते होता प्लॅस्टिक पिशवी वापरण्याबद्दल. जर तुम्ही प्लॅस्टिक पिशवी वापरलं तर अशी चुडे तुम्हाला दिसेल, असं त्यांनी मस्त शो केला. खूप छान होता. मग त्यांनी सगळ्या पोरांना एक चॉकलेट दिल्यानंतर थोडं पण खूप झाले, घाबरले होते ते. म्हणजे आम्ही लास्ट गणपती बघितलं, दर्शन घेतलं त्याचं पण. हे सगळे माझे फॅमिली फोटो काढतात आणि नंतर आम्ही जेवलो सगळ्यांनी मस्तपैकी.